प्रदूषणाने उद्ध्वस्त शेतीची अप्पर मुख्य सचिवांकडून प्रत्यक्ष पाहणी। कोळसा उद्योग कोल वॉशरीच्या प्रदूषणाचा घेतला आढावा। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी धोरण तयार करण्याचे संकेत। कोळसा उद्योग कोल वॉशरीज आणि औद्योगिक प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव तथा प्रदूषण नुकसान भरपाई समितीचे अध्यक्ष विकास खारगे यांनी शुक्रवारी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणग्रस्त भागांचा दौरा केला। यावेळी त्यांनी शेतकरी, नागरिक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समस्या जाणून घेतल्या। या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। प्रदूषणामुळे शेती, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। चंद्रपूर जिल्ह्यातील महामाया कोल वॉशरीजमुळे होणारे प्रदूषण, भटाळी परिसरातील वेकोलीच्या ओव्हरबर्डन डम्पिंगमुळे निर्माण झालेला पुराचा धोका तसेच ऊर्जानगर परिसरातील रोपवे प्रदूषणाची पाहणी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी कोळशाची धूळ, दूषित पाणी आणि औद्योगिक प्रदूषणामुळे शेतीचे उत्पादन घटत असल्याची व्यथा मांडली। अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली। यावेळी बोलताना अप्पर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी सध्या शासनाकडे एकसंध आणि अधिकृत धोरण उपलब्ध नाही। यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीत कृषी विभाग, महसूल विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांचा समावेश आहे। सर्व घटकांचा अभ्यास करून शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई धोरण तयार करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्योगांमुळे शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले। उद्योग महत्त्वाचे असले तरी अन्न निर्माण करणारा शेतकरी त्याहून अधिक महत्त्वाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले। प्रदूषणग्रस्त गावांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई, स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांसाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला यासाठी शासनाने ठोस धोरण राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। वर्षानुवर्षे प्रदूषणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या दौऱ्याकडे मोठे अपेक्षेने पाहिले आहे। नुकसान भरपाई, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्काबाबत शासनाने ठोस निर्णय घेतल्यास हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। वडी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट।